धाराशिव जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबर डमुडलंय। कळंब तालुक्यातल्या माळकरंजा या शिवारात काढणीला आलेलं ज्वारीचं पीक भुईसपाट झालंय। तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठा अवकाळी पाऊस झालेला आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मी आता कळंब तालुक्यातील माळकरंजा शिवारामध्ये आहे। हा जर आपण ज्वारीचा प्लॉट पाहिला तर पूर्ण जमीनदोस्त झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। ज्वारी पिकाचं मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेली परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते। जर आपण पाहिलं तर अगदी अशा पद्धतीने हे जे कणस आहेत ते पूर्णपणे खाली लोळताना पाहायला मिळतात। गाराचा मोठा पाऊस जो आहे तो या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आणि या गावातील शेतकरी जे आहे त्यांचं मोठं नाहक नुकसान जे झालेलं आहे ते पाहायला मिळतंय। अशा पद्धतीने हे जे कणस आहेत ते पूर्णपणे काळे पडलेले आहेत आणि जी ज्वारी जी आहे ती जमिनीवर पडलेली पाहायला मिळते। एवढा पाऊस झाला की सगळ्या ज्वाऱ्या जमीन उत्सव झाली त्या आणि ही पाऊस इथंच नाही, टोटल देवळाली महसूल मंडळात पूर्ण सर्कल मध्ये पाऊस झालेला आहे। आणि एवढा अति झाला पाऊस की कुणाचे गहू राहिलेले त्या रोय पडलेत, ज्वाऱ्या नीट राहिलेल्या नाही त्या, आणि हरभरा काढून ठेवलेला आहे ते जागेवर भिजलाय, म्हणजे तो उगवतोच। त्यामुळे आता शेतकरी जर त्याचं काही अवघड झालेलं आहे सगळं। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, माळकरंजा, धाराशिव।